पुण्यातील ड्रग्ज प्रकरणानंतर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुणे पोलिसांच्या हप्ता वसुलीचं रेड कार्डच जाहीर केलंय। पुण्यामध्ये पब आणि हॉटेल मालकांकडून हप्ता वसुली केली जाते असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। पुणे कार अपघात प्रकरणामध्ये आरोपीला पकडल्यानंतर कारवाईला विलंब का झाला, या सर्व दिरंगाईला पुणे पोलीस आयुक्तच जबाबदार आहेत असा आरोप करत विजय वडेट्टीवार यांनी पोलीस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। आपण पाहतोय पुणे पोलिसांच्या हप्तेखोरी संदर्भात विजय वडेट्टीवार यांनी हे आरोप केलेले आहेत। या प्रकरणात खरं तर काही पोलिसांचं निलंबन सुद्धा झालेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर आता पुणे पोलीस अशा प्रकारे हप्तेखोरी करत असतील तर नेमकं काय महाराष्ट्रामध्ये चाललंय असाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातो। हॉटेलकडून ज्या भागातील कोरेगाव असेल, कल्याण नगर असेल, 5 लाख रुपयाचा हप्ता बांधलाय अध्यक्ष महोदय। 5 लाख रुपये। आणि छोटी मोठी जे काही हॉटेल आहेत त्याच्यात आउटस्कट्सला 75 ते 2.5 लाख रुपये घेतले जातात अध्यक्ष महोदय। आणि पबचा दर तर पहिल्यांदा 5 लाख रुपये। कोणीतरी एखादा कागद आणतं आणि मग सांगतं हे बघा रेट कार्ड, हे इतके रेट चाललेले आहेत। असं नसतं। पोलिसांनी कारवाई केलेली आहे। सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी जी माहिती दिली आहे ती माहिती सत्य मानून त्याच्यावरही चौकशी केली जाईल। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात। काय आहे हे रेड कार्ड? तर छोट्या हॉटेलसाठी 75,000 ते 2.5 लाख रुपये घेतले जातात असा आरोप वडेट्टीवारांचा आहे। शिवाय ओपन टेरेस हॉटेलसाठी तब्बल 5 लाख घेतले जातात असंही त्यांनी म्हटलंय। तर ओपन टेरेस हॉटेल्सची संख्या ही पुण्यामध्ये 450 इतकी आहे, तर अवैध पब हे 27 असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। तर याच प्रकरणावरून आता मुख्यमंत्री शिंदेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे। नो क्लोजर ओनली बुलडोजर अशा शब्दात त्यांनी कडक कारवाईचा इशारा दिलाय। ड्रग्सचे अड्डे बुलडोजर आणि जेसीबीने उद्ध्वस्त करणार, तसंच उद्ध्वस्त होईपर्यंत कारवाई थांबणार नाही असा निर्धार सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय। तर अनधिकृत बार आणि बांधकामांवर बेधडक कारवाई करण्याचे आदेश राज्यातील सर्व वरिष्ठ पोलिसांना मुख्यमंत्री शिंदेंनी दिले। त्यांना जेलमध्ये टाकणार, त्यांना जामीन मिळणार नाही अशा प्रकारचा कठोर कायद्याने त्यांना आतमध्ये घालणार। ड्रग्सचे अड्डे आहेत, हे ड्रग्सचे अड्डे देखील बुलडोजर म्हणताय ना, बुलडोजर जेसीबी पोकलेन यांनी उकळून टाकणार। हे ड्रग पूर्णपणे संपवेपर्यंत ही कारवाई थांबणार नाही। नो क्लोजर ओनली बुलडोजर।